लाईन आणि प्लेन स्टडी करायचं आपल्याला. लाईन आणि प्लेन मध्ये आपल्याला मेन पॉइंट स्टडी करत असताना वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन हा फर्स्ट पॉइंट आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला स्क्यू लाईन्स, त्यानंतर आपल्याला काय दिलंय स्क्यू लाईन्स, नंतर प्लेनचा पार्ट सुरू होतो. आतापर्यंत हे दोन डिवाइड केलं होतं, आता त्याला या सिलेबस मध्ये मर्ज केलंय लाईन आणि प्लेन. ओके, त्यामध्ये आज फर्स्ट मला स्टडी करायचंय लाईन. लाईन कशाला म्हणायचं, आतापर्यंत मी लाईन स्टडी केलेली आहे. ओके, पण आता ही जी लाईन मला स्टडी करायची की एखाद्या रूम मध्ये मी बसलोय, मला त्याला 3D मध्ये स्टडी करायचंय आहे ना. ती जी लाईन माझी असेल ती लाईन या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडं एक रूम आहे, या रूम मध्ये या ठिकाणी मी मेन्शन केलंय. ओके, मेन्शन केल्यानंतर ही रूम मला या ठिकाणी दिसते. रूम मेन्शन केल्यानंतर मला त्या ठिकाणी पॉइंट हा माझा y ऍक्सिस, हा माझा x ऍक्सिस आणि हा माझा z ऍक्सिस, x y z. आतापर्यंत मी x y एकच प्लेन पाहिलंय, आता मला 3D मध्ये त्याला स्टडी करायचं आहे. बर, आता याच्यामध्ये जी लाईन मला स्टडी करायची ती लाईन माझी या ठिकाणी कुठेतरी एक माझा पॉइंट स्पेस मध्ये असेल, कुठेही एका ठिकाणी असेल, तो पर्टिक्युलर प्लेन मध्ये नसणार आहे, तो स्पेस मध्ये असणार आहे. त्या स्पेस मध्ये असताना आता फेस मध्ये त्या ठिकाणी परत एक शब्द येतो लोकस. ओके, हे नंतर थोडंसं सांगतो मी लोकस मीन्स व्हॉट. तो पॉइंट जो मला तो स्पेस मध्ये, या रूम मध्ये मी बसलोय, या रूम मध्ये आहे मी आता. फॉर एक्झाम्पल ही ती लाईन आहे माझी है ना, की ही त्या ठिकाणी हा एक पॉइंट आहे, या पॉइंट मधनं लाईन पास होते, या पॉइंट मधनं लाईन पास होते, त्याविषयी मला स्टडी करायचंय है ना. मग स्टडी करत असताना मला काय काय स्टडी करायचं ते मला पाहायचंय. फर्स्ट पॉइंट माझा काय, अ लाईन इन अ स्पेस इज कम्प्लिटली डिटरमाइंड. तुमची जी लाईन दिली ती लाईन कम्प्लिटली काय स्पेस मध्ये, राईट, बाय अ पॉइंट ऑन इट. त्यावरती काय एक पॉइंट हे केलाय है ना. मग आता ती लाईन आपली एका पॉइंट मधनं पास होईल आणि परत ती 2 पॉइंट मधनं पास होईल, असं मला त्या ठिकाणी स्टडी करायचंय. बर, त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, अ लाईन इन अ स्पेस इज कम्प्लिटली डिटरमाइंड बाय अ पॉइंट ऑन इट अँड इट्स डायरेक्शन. आता त्यामध्ये वेक्टर इक्वेशन आपण म्हटलं की वेक्टर इक्वेशन आपण कशाला म्हणतो, अ फिजिकल क्वांटिटी विच हॅविंग magnitude as well as direction. A physical quantity which having magnitude as well as direction, it's a vector. It's a vector. मग ते वेक्टर इक्वेशन मला IJK च्या फॉर्म मध्ये दिसेल. वेक्टर इक्वेशन मला IJK च्या फॉर्म मध्ये दिसेल. आणि जर इक्वेशन मला या फॉर्मॅट मध्ये दिसलं ax plus by plus c is equal to 0, किंवा तेच इक्वेशन मला y is equal to mx plus c, हे इक्वेशन आपण पाहिलंय y is equal to mx plus c या फॉर्मॅट मध्ये दिसल, तर ते मला कार्टेशियन फॉर्मॅट या फॉर्मॅट मध्ये मला दिसतंय. ओके, आता कार्टेशियन इक्वेशन आणि वेक्टर इक्वेशन हे दोन मला स्टडी करायचंय. ओके, मग आता त्या ठिकाणी हा सेकंड पॉइंट आहे, 2 पॉइंट्स ऑन द लाईन डिटरमाइन द डायरेक्शन. जर लाईनचे मला 2 पॉइंट माहिती असेल तर त्या लाईनचं डायरेक्शन मला काय केलं जातं, मेन्शन केलं जातं. ओके, नंतर बघा काय म्हटलंय, लाईन इन स्पेस, लाईन इन स्पेस, लोकस इन अ लोकस. म्हणजे त्या ठिकाणी जसं मी या ठिकाणी म्हटलं की तो पॉइंट जर माझा या ठिकाणी आहे ना स्पेस मध्ये, लोकस आपल्याला काय सांगतो की त्याचं या y ऍक्सिस पासून डिस्टन्स आणि या z ऍक्सिस पासून डिस्टन्स हे काय असणार आहे, फिक्स असणार. व्हॉटएव्हर त्याला z मध्ये या x ऍक्सिस वर पण घेतलं त्याचं काय असणार, डिस्टन्स सेम असणार आहे तिथपासून. त्याला मी म्हटलं लोकस. पॉइंट ऑन अ लाईन हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, त्याचे मला त्या ठिकाणी पोझिशन वेक्टर आहेत दिलेले. पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट डिटरमाइन द पोझिशन ऑफ द पॉइंट इन अ स्पेस. त्याचे पोझिशन वेक्टर त्या ठिकाणी काय करतात, मला डिटरमाइन करतात की त्याचं पोझिशन काय. बर, आता या ठिकाणी याविषयी बोलतो मी, हा व्हेरिएबल पॉइंट माझ्यासाठी काय, व्हेरिएबल पॉइंट माझ्यासाठी काय आहे. बर, त्यामधला मला फर्स्ट पॉइंट स्टडी करायचा आहे. मी असं म्हणतो की मला डायग्राम बघायची. आता ही डायग्राम स्टडी करत असताना मला काय करायचंय, हा y ऍक्सिस, x ऍक्सिस, z ऍक्सिस मला त्या ठिकाणी दिलेला आहे. x ऍक्सिस, y ऍक्सिस अँड z ऍक्सिस त्या ठिकाणी मला दिलेला आहे. आता हा कम्प्लिटली माझा पॉइंट एक असा आहे की तो स्पेस मध्ये लाय होतोय. कुठं लाय होतोय, स्पेस मध्ये. ही माझी लाईन आहे L, ही लाईन
या पॉइंट ए मधनं पास होते. कशामधनं पास होते? पॉइंट ए मधनं पास होते. आता आपण म्हटलं की जर एक पॉइंट त्या ठिकाणी सोबत असेल तर त्या लाईनचं मला डायरेक्शन त्या ठिकाणी मेन्शन केल्या जात. बर, या ए मधनं ही लाईन पास होते. नंतर या पी ला मी व्हेरिएबल पॉइंट म्हणतो. पी ला मी काय म्हणतो? व्हेरिएबल पॉइंट. त्या लाईनचं डायरेक्शन मेन्शन करण्यासाठी मी तो व्हेरिएबल पॉइंट चूज केलाय. फक्त मला या ठिकाणी हे म्हणायचं आहे की माझी लाईन या पॉइंट ए मधनं पास होते. जर ती लाईन पॉइंट ए मधनं पास होत असेल आणि त्याला एखादं वेक्टर हे पॅरलल असेल, अ लाईन पासिंग थ्रू अ वन पॉइंट, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट अँड पॅरलल टू द गिवन वेक्टर्स, या वेक्टरला ती काय त्या ठिकाणी पॅरलल. जर हे असं असेल तर याचं मला वेक्टर इक्वेशन काय मिळणार? आपण जे डायरेक्टली त्याला लर्न करणार, r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा इनटू b बार. म्हणजे हे जे इक्वेशन मला दिसतंय हे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ वन पॉइंट अँड पॅरलल टू अ गिवन वेक्टर, हे त्याचं इक्वेशन मला त्या ठिकाणी मिळतं. पण हे जे इक्वेशन मला मिळतं हे इक्वेशन आहे माझं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ वन पॉइंट. वेक्टर इक्वेशन म्हटलं. आता या वेक्टर इक्वेशनला मी पॅरामेट्रिक इक्वेशन सुद्धा म्हणू शकतो. जर त्या ठिकाणी आता बघू तिथं प्रूफ घेताना बोलतो मी त्या ठिकाणी. बर, आता या ठिकाणी काय म्हटलंय? हा थेरम दिलाय, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट अँड पॅरलल टू द गिवन वेक्टर्स. जर हे असं असेल तर मला वेक्टर इक्वेशन r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा इनटू b बार हे व्हेरीफाय करायचंय. त्या अगोदर एखादं वेक्टर मला दिलेलं आहे, पॉइंट a हा पॉइंट b. आता या ठिकाणी हे वेक्टर झालं ए बी, याचे पर्टिक्युलर डायरेक्शन मी या ठिकाणी मेन्शन केली. मग या ठिकाणी याचा पोझिशन वेक्टर फॉर्म करताना हा घेतला मी ओरिजिन, म्हणजे याला वेक्टर ए बी इज इक्वल टू, मी याला राईट करतो, हा बी घ्यायचा आणि हा ओरिजिन ओ बी बार मायनस ओ ए बार, मी त्याला असं त्या ठिकाणी मेन्शन करतो. बर, नंतर या ठिकाणी पहा एक पॉइंट अजून महत्वाचा, लेट जी माझी लाईन दिली मला एल, ही लाईन पास होती. कशामधनं पास होते? ए ऑफ ए बार. गिवन लाईन इज पासिंग थ्रू ए ऑफ ए बार, तो हा पॉइंट या ठिकाणी दिलाय. नंतर पॅरलल टू द वेक्टर बी, या वेक्टरला ही लाईन काय पॅरलल आहे, त्या ठिकाणी स्टेटमेंट राईट केलंय मी. बर, पी ऑफ आर बार बी अ व्हेरिएबल पॉइंट, पी ऑफ आर बार बी अ व्हेरिएबल पॉइंट ऑन लाईन एल. तर हा माझा व्हेरिएबल पॉइंट, हे लक्षात ठेवायचं. हे कशासाठी घेतलं? व्हेरिएबल पॉइंट. बर, आता या ठिकाणी पहा ही जी लाईन आहे माझी एपी, एपी इज पॅरलल टू वेक्टर बी, ही लाईन या वेक्टरला पॅरलल आहे. मग इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये मी काय शिकलो की दोन वेक्टर कोलिनियर असेल किंवा पॅरलल असेल एका प्लेन मध्ये म्हणतोय. इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर और पॅरलल कधी होतात? ज्यावेळेस एक वेक्टर हा दुसऱ्याच्या स्केलार मल्टिपल असेल. एक वेक्टर हा दुसऱ्याच्या काय असला पाहिजे? स्केलार मल्टिपल असला पाहिजे. त्यावेळेस दोन वेक्टर कोलिनियर होतील किंवा पॅरलल होतील. हा झाला फर्स्ट पॉइंट. इफ वन वेक्टर म्हणजे काय? वेक्टर ए बी घेतला, दुसरा वेक्टर बी सी घेतला, हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत. पण कोलिनियर कधी होतील? त्याचा एखादा स्केलार मल्टिपल त्या ठिकाणी मला असला पाहिजे, त्यावेळेस ते दोन वेक्टर काय होतात? कोलिनियर होतात. आता परत एक पॉइंट, इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर, इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर then their coefficient of vectors are in proportion. म्हणजे फॉर एक्झाम्पल i प्लस ट्वाइस जे प्लस 3k हा एक वेक्टर दिलाय. ओके, दुसरा एखादा वेक्टर मला या ठिकाणी दिलाय 2 टाइम्स ऑफ वेक्टर i प्लस ट्वाइस जे प्लस k हा एक वेक्टर दिलाय. हे दोन वेक्टर काय कोलिनियर आहे. जर दोन वेक्टर कोलिनियर असतील त्यांचे कोएफिशिएंट हे सुद्धा काय असतात? प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजे या 2 ने जर मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं है ना, हा 3k, तर हे मिळणार ट्वाइस i प्लस 4j प्लस 2 * 3 6k. मग यांचे कोएफिशिएंट प्रोपोर्शन मध्ये असतात असं मला त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे त्या ठिकाणी कोएफिशिएंट मला प्रत्येकाचा 1/2 1/2 1/2 हा कोएफिशिएंट मला त्या ठिकाणी मिळणार आहे. बर,
आता या ठिकाणी हे स्टेटमेंट मी यूज केलं AP इज पॅरलल टू B, म्हणजे लाईन आपली त्या वेक्टरला पॅरलल आहे. पॅरलल असेल किंवा कोलिनियर असेल. मग आता पॅरलल किंवा कोलिनियर काय होतात की दोन वेक्टर हे एकमेकाच्या काय असलं पाहिजे, स्केलार मल्टिपल असलं पाहिजे. या लॅम्डाला मी स्केलार म्हटलं, त्याला पॅरामीटर पण म्हटलं. बर, मग आता या वेक्टर AP ला मी राईट केलं OP OA. OP OA आणि या OP चं मॅग्निट्यूड मला दिलेलं आहे काय R. OA चं मॅग्निट्यूड मला दिलंय काय A. आता या ठिकाणी R बार मायनस A बार इज इक्वल टू लॅम्डा इंटू B बार. या A बारला मी इकडे शिफ्ट केलं म्हणजेच काय R बार इज इक्वल टू A बार प्लस लॅम्डा इंटू B बार. हे इक्वेशन मिळालं मला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू अ वेक्टर. पण लॅम्डाला जर मी पॅरामीटर म्हटलं तर हे पॅरामीटर फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन त्या ठिकाणी मला मिळतं. जो पॉइंट मी फर्स्ट स्टडी करतोय लाईनचा, फर्स्ट मी पॉइंट स्टडी करतोय लाईनचा, त्यामध्ये मी इक्वेशन फॉर्म केलं कोणतं, वेक्टर इक्वेशन. आता मला या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन फॉर्म करायचंय. मग कार्टेशियन इक्वेशन फॉर्म करत असताना या ठिकाणी है ना, या A ला है ना, या A चं बघा मला काय म्हणतो मी A ला x1 y1 z1 हे पॉइंट मी त्या ठिकाणी मेन्शन करतो. x1 y1 z1 आणि याचे पॉइंट घेतो मी x y z आणि हे वेक्टर मला दिलेलं आहे. या वेक्टरला मी म्हणतो A B C. ABC are the direction ratio. ABC are the direction ratio. ओके, त्याच्यावरनं मला कार्टेशियन इक्वेशन मिळतं. कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाइन इज x minus x1 upon a, y minus y1 upon b, z minus z1 upon c. हे मला त्याचं कार्टेशियन इक्वेशन मिळतं. आणि बोलताना एक पॉइंट मी बोललेलो आहे, if two vectors are parallel or collinear then their coefficient are in proportion. जर दोन वेक्टर पॅरलल असतील किंवा कोलिनियर असतील तर त्यांचे कोएफिशिएंट हे प्रोपोर्शन मध्ये असतात. आणि कार्टेशियन इक्वेशन मला तेच सांगतं की ते दोन वेक्टर कोलिनियर आहेत का पॅरलल आहेत. तर पॅरलल हा शब्द माझा या थेरम मध्येच आलेला आहे, म्हणून त्यांचे कोएफिशिएंट काय असणार आहे, प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. तो पॉइंट आपण त्या ठिकाणी स्टडी करणार आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू गिवन टू पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट इज दिस A and second point is B. म्हणजे आता ही लाइन L पास होते पॉइंट A आणि पॉइंट B मधनं, आणि पॉइंट P हा माझा व्हेरिएबल पॉइंट, पॉइंट P हा माझा व्हेरिएबल पॉइंट आहे. त्यामध्ये याचं डायरेक्शन आणि हे या ठिकाणी मेन्शन केलंय. बट आता वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू गिवन टू पॉइंट्स is R bar is equal to A bar plus lambda into B bar minus A bar. हे मला त्या ठिकाणी मिळते. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू अ गिवन टू पॉइंट्स R bar is equal to A bar plus lambda into B bar minus A bar. आता या ठिकाणी याला प्रूफ मला करायचं आहे. लेट L be the line, let L be the line passing through A of A bar and B of B bar. ही जी लाइन है ही पॉइंट A मधनं आणि B मधनं पास होते. सेकंड P of R bar, याचं मॅग्निट्यूड A बार, याचं मॅग्निट्यूड B बार, याचं मॅग्निट्यूड R बार. P of R bar be a variable point.
P ऑफ r बार बी हा काय दिला मला व्हेरिएबल पॉइंट दिलेला आहे. आता मला सांगा ही जी तुमची लाईन आहे कोणती AP, ही लाईन AP and line AB are these two vectors AP and AB. हे काय एकाच लाईनवर लाईन झाले म्हणजे त्या दोन लाईन काय झाल्या कोलिनियर. कधी पॉइंट कोलिनियर झाले, पॉइंट कोलिनियर झाले, दोन वेक्टर काय झाले पॅरलल त्याला आपण म्हणू शकतो. ओके, सो AP इज वेक्टर AP parallel to vector AB, parallel to vector AB. ओके, याला मी कोलिनियर म्हणू शकतो. ओके, लॅम्डा काय झालं कोलिनियर. सो देयरफॉर AP बार इज इक्वल टू लॅम्डा टाइम्स AB बार, lambda times AP bar is equal to lambda times AB bar. So we can write this OP bar minus OA bar is equal to lambda into B bar minus A bar या वेक्टर है ना. So OP is R bar minus OA is A bar is equal to lambda into B bar minus A bar. So R bar is equal to हा माइनस इथे प्लस होईल लॅम्डा into B bar minus A bar. It is required vector equation. It is required vector equation of line passing through two points. Okay, and Cartesian equation of this line is Cartesian equation बघा काय मिळतं. Cartesian हे लर्न करायचे मला. Cartesian equation of a line is x minus x1 upon x2 minus x1 y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1. आता या दोन इक्वेशन वर है ना कार्टेशियन इक्वेशन वेक्टर इक्वेशन नंतरचा जो क्वेश्चन मला या ठिकाणी दिला अजून एक पॉइंट आपला वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू वन पॉइंट राइट. त्याचं वेक्टर इक्वेशन मला मिळतं r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्डा इनटू b बार आणि कार्टेशियन इक्वेशन मिळतं कार्टेशियन इक्वेशन इज x minus x1 upon a y minus y1 upon b z minus z1 upon c. यामध्ये आता मला एक्सरसाइज या इक्वेशन वरती एक्सरसाइज फर्स्ट सिंप्लिफाय करता येते ते आपण सिंप्लिफाय करणार आहे. ओके, बघा पुढे काय करायचं. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन एंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन. ओके, 2 पॉइंट्स आपण स्टडी केले. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन एंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू वन पॉइंट. तर त्याचं वेक्टर इक्वेशन मला मिळतं आणि हे माझं कार्टेशियन इक्वेशन आहे ना. हे झालं वेक्टर इक्वेशन, याला म्हणतो मी कार्टेशियन इक्वेशन. ओके, आता वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन एंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन passing through 2 points, passing through 2 points. So first r bar is equal to a bar plus lambda into b bar minus a bar and x minus x1 upon x2 minus x1 y minus y1 upon y2 minus y1
z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. आता या पॉइंट वरती आपल्याला डिपेंड क्वेश्चन सिम्प्लिफाय करायचे आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण क्वेश्चन फर्स्ट आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा काय म्हटलंय, फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. क्वेश्चन मध्ये आन्सर राईट केलेलं आहे आणि याच्यावरती जेवढे काही क्वेश्चन मला दिलेत ते हे पूर्ण क्वेश्चन मला डायग्राम वरती सिम्प्लिफाय करायचे आहेत. मला रट्टा त्या ठिकाणी मारायचा नाही. पूर्ण क्वेश्चन मला कशावरती स्टडी करायचे, डायग्राम वरती. पूर्ण चॅप्टर आपण असंच घेणार आहे. त्यामध्ये फर्स्ट फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. हा शब्द या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे की तुमची लाईन ही पास होते कशामधनं, पॉइंट मधनं. किती पॉइंट, ओनली वन पॉइंट्स and having position vectors. so this त्या लाईन पॉइंट जो तुमचा त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर मला दिलेला आहे आणि पॅरलल हा शब्द आलेला आहे की सरळ सरळ क्वेश्चन मला थेरम कडे घेऊन जातो. सरळ सरळ क्वेश्चन मला थेरम कडे घेऊन जातो. त्या ठिकाणी मी त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. हा झाला माझा पासिंग होणारा पॉइंट, म्हणजे याला म्हणतो मी ए बार आणि जे पॅरलल होतंय वेक्टर त्याला मी म्हणणार बी बार. जे वेक्टर पॅरलल होतंय त्याला काय म्हणणार मी, बी बार. The equation of line passing through A of A bar and parallel to B of B bar, parallel to B of B bar is R bar is equal to A bar plus lambda into B bar. Equation first. So we have to give one. So therefore position vector of A bar is minus 2i plus j plus k and B bar is equal to 4i minus j plus twice k. ही ए बार आणि बी बार ची व्हॅल्यू मला या इक्वेशन 1 मध्ये पुट करायची, म्हणजेच मला काय मिळणार. सो देयरफॉर आर बार इज इक्वल टू मायनस 2i प्लस j प्लस k प्लस लॅम्बडा इंटू 4i मायनस j प्लस 2k. हे त्या ठिकाणी मला मिळतंय. इट इज रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. या ठिकाणी कार्टेशियन इक्वेशनचा उल्लेख झालेला नाही. इट इज रिक्वायर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. इट इज रिक्वायर वेक्टर इक्वेशन ऑफ. क्वेश्चन सेकंड, फाइंड द वेक्टर इक्वेशन. मला वेक्टर इक्वेशन शोधायचंय. क्वेश्चन 1 मी त्यासाठीच ठेवला आहे. Find vector equation of line passing through the points. Passing through the point having position vector this and this. Question first मध्ये वर्ड आला होता पॅरलल. या ठिकाणी पॅरललचा वर्ड नाहीये, म्हणून मला सहज कळतं की मला इक्वेशन कोणतं यूज करायचं आहे. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. त्यासाठी मला हे इक्वेशन यूज करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी सो गिवन position vector is what? Given position vector is A bar is equal to 3i plus 4j minus 7k and B bar is equal to 6i minus j plus k. Okay. आता या ठिकाणी पॅरलल शब्द आलेला आहे म्हणून लगेच मला कळतं की इक्वेशन मी सेकंड यूज करणार वेक्टर इक्वेशन. आणि विचारलं पण तेच आहे, फाइंड वेक्टर इक्वेशन. अजून या ठिकाणी कार्टेशियन इक्वेशनचा उल्लेख झालेला नाही. बरं, आता मी त्या ठिकाणी स्टेटमेंट राईट करणार. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू A of A bar and B of B bar is A of A bar and B of B bar is R bar is equal to A bar plus lambda into B bar minus A bar.
आता या इक्वेशन मध्ये मला व्हॅल्यू आरामात पुटअप करता येईल. याला मी इक्वेशन 1 म्हणतो किंवा याला इक्वेशन किती म्हणतो 1 आणि याला इक्वेशन म्हणतो 2. या 1 च्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये 1 मध्ये पुटअप केल्या. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get या व्हॅल्यूच्या मध्ये पुट करा. r bar is equal to value of a bar is 3i plus 4j minus 7k plus lambda into b bar is what 6i minus j plus k minus in square bracket value of a bar is 3i plus 4j minus 7k ही त्या ठिकाणी होणार आहे. यामध्ये सिंपल मिस्टेक जर हेच होऊ शकते की जर काही नजर चुकीने आपलं हे चेंज झालंय तर बघा याला मल्टिप्लाय करायचं आतमध्ये मायनस साइन म्हणजे r bar is equal to 3i plus हे as it is 4j minus 7k plus lambda into याला मल्टिप्लाय करा आतमध्ये किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं तरी चालतात. म्हणजे 6i minus 3i plus 3i minus j हा प्लस मायनस मायनस j minus 4j minus 5j हा मायनस मायनस प्लस 7 plus 1 8k. It is required vector equation of line passing through two points. Okay. Question 3. Find a vector equation of line. मला क्वेश्चन 3 मध्ये सुद्धा वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करायचं आहे. पण तिन्ही क्वेश्चन मध्ये वेगवेगळ्या कंडिशन दिले त्या कंडिशन मला स्टडी करायचं आहे आणि मला क्वेश्चन हा प्रत्येक डायग्राम वरती स्टडी करायचा आहे. मी आता याच्यासाठी डायग्राम बनवणार आहे है ना. आता या ठिकाणी पहा मला पॉइंट किती दिले की माझी लाईन त्याच्यामधून पास होते. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट त्याचं पोझिशन वेक्टर दिलं. एकच पोझिशन वेक्टर मला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे माझी लाईन पास होते एका पॉइंट मधनं. x axis y axis and z axis. X axis y axis and z axis. So this one is x axis, this one is y axis and this one is z axis. So given line is passing through only one points. Given line is passing through only one points. We call this point A. And this one is origin. याला मी या ठिकाणी जॉईंट करतो. आता मला यामध्ये व्हेरिएबल पॉइंट घ्यायचं. व्हेरिएबल पॉइंटला मी काय म्हणतो P. याला मी जॉईंट केलं तर या ठिकाणी मला हा काय मिळणार r बार. हा मला मिळतोय a बार त्याचा मॅग्निट्यूड. आणि या ठिकाणी मला पोझिशन वेक्टर दिले का डायरेक्शन रेशो दिले. मला डायरेक्शन रेशो दिले. मग डायरेक्शन रेशो हे आपण कशावरनं मेन्शन करणार की मी असं म्हटलं थेरम मध्ये की एक लाईन दिली ती लाईन एका पॉइंट मधनं पास होते आणि त्याला दुसरं वेक्टर हे पॅरलल आहे. दुसरं वेक्टर पॅरलल आहे म्हणजेच काय की त्याला म्हणतो मी ai plus bj plus ck. So this abc, right? A, B, C are the direction ratio. So this we have to given this direction ratio is direction ratio मला दिलेले आहेत. काय दिले डायरेक्शन रेशो -3 4 and 2. म्हणजे यावरनं हे जे माझं वेक्टर हे याला पॅरलल आहे त्याला मला काय करायचंय युनिट लावायचंय. ओके. मग आता या क्वेश्चनला मी कसं सिम्प्लिफाय करणार